मित्रांनो, शेळी म्हटलं की गरिबाची काय, गरिबाचं एटीएम असं ऐकायला मिळतं. शिवाय अनेक लोक शेळीपालन कसं फायद्याचं आहे, गोट फार्म कसा पैसा देतो, अशा बाता करीत असले तरी आपण आपल्या आसपास अनेक बंद पडलेले गोट फार्म देखील बघितले असतील. नेमकं 1-2 वर्षात हे बरेचसे गोट फार्म बंद का पडतात? दातले 2-4च गोट फार्म का सुरू राहतात? नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं, या सगळ्या प्रश्नांसाठी आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी. मित्रांनो, शेळी पालन करताना सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, आणि तो म्हणजे आपल्याला हे जमणार आहे का? कारण शेळी पालन करायचं ठरवलं म्हणजे लगेच झालं असं नाही. त्यासाठी तुमच्या इतर गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. आता शेळी म्हटलं की हा एक मुक्त फिरणारा प्राणी आहे. त्यामुळं आपल्या आसपास जर शेळ्यांना मुक्त सोडायची सोय असेल तर सोन्याहून पिवळं. पण मात्र तुमच्याकडे जर ही सोय नसली तर तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या संख्येनुसार केवळ 1-2 एकर वावर हिरव्या चाऱ्यासाठी ठेवू शकता का? हा प्रश्न देखील फार महत्त्वाचा ठरतो. जर शेळीपालन यशस्वी करायचं तर विकतच्या चाऱ्यावर अवलंबून राहून जमणार नाहीये. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आज मी ठरवलं मला शेळीपालन करायचंय आणि लगेच 5-50 शेळ्या खरेदी करून आणल्या असं करता कामा नये. कोणत्याही गोष्टी करायचं म्हटलं की त्यासाठी लागतो अनुभव, आणि अनुभव हा त्या त्या क्षेत्रात काम केल्याशिवाय काही येत नाही. म्हणूनच सुरुवातीला आपल्या 5-10 शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. मी जर म्हणतो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शेळ्या पाळायच्या असल्या तरी पहिले 6 महिने किंवा वर्षभर तुम्ही गावरान शेळ्यावर अभ्यास केला पाहिजे. गावरान शेळ्या या कोणत्याही प्रकारच्या वातावरणाला ॲडजस्ट करून घेतात आणि त्यामुळं फारसं नुकसान सुद्धा होत नाही. एकदा का या गावरान शेळ्यापासून तुम्ही अनुभव घेऊन थोडंफार ज्ञान आत्मसात केलं की मग टप्प्याटप्प्याने 10-15-20 असं करत शेळ्यांची संख्या वाढवायला हरकत नाही. जर तुम्ही एकखटी कितीतरी शेळ्या फार्ममध्ये भरल्या तर त्या एकमेकात चांगल्या मिसळणार तर नाहीच, आणि तुम्हाला देखील त्याच्यापासून काहीही ज्ञान मिळणार नाही. परिणामी वर्ष-दीड वर्षातच तुम्ही या सगळ्याला कंटाळणार आणि गोट फार्म बंद करून टाकणार. त्यामुळं नेहमीच टप्प्याटप्प्याने हा व्यवसाय वाढवायला पाहिजे. त्यातही दरवेळेला नवीन शेळ्या खरेदी केल्याच पाहिजे असं काही नाही. पहिले 2-3 वर्ष तुम्ही चांगल्या प्रतीच्या उत्तम शेळ्या तयार करण्यावर भर दिला पाहिजे. जर पाठी जन्माला आल्या तर त्यांना न विकता आपली गुंतवणूक म्हणून चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. सुरुवातीचे काही वर्ष केवळ नर बोकड विकूनच पैसा मिळवला तरी चालेल, मात्र चांगल्या दर्जाची घरगुती शेळी बनवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ब्रीडिंगवर सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे. कारण हाच तुमच्या सदृढ व उत्पन्न देणाऱ्या कळपाचा मुख्य पाया आहे. सुरुवातीला गावरान शेळ्यापासून जरी सुरुवात केली असली तरी देखील ज्या प्रकारच्या शेळ्यांमध्ये चांगले लक्षण आहेत अशा शेळी देखील आपण आपल्या फार्मवर हळूहळू वाढवायला पाहिजेत. आणि केवळ जातिवंत ब्रीडच्या शेळ्या ह्या खरेदी करूनच तुम्ही असं केलं पाहिजे असं काही नाही. तर आपल्या गोट फार्मवरच ब्रीडिंगचे विविध प्रयोग सुद्धा केले पाहिजेत. आता थोडक्यात जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातली उस्मानाबादी शेळी ही दुधासाठी तर चांगली आहेच आहे, शिवाय त्यांना कार्डांचं उत्पन्न घ्यायचं तर त्याच्यासाठी सुद्धा चांगलं समजलं जातं. कारण या शेळीला सहसा 2पेक्षा कमी पिल्लं होत नाहीत. त्यामुळं या शेळ्यांना खात्रीशीर किंवा ठोस 2 करडं देणारी शेळी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर बिटल नावाची एक ब्रीड उंच आणि भरभक्कम असल्याबरोबरच ही शेळी देखील दुधासाठी चांगली समजली जाते. या 2 प्रकारच्या शेळ्यांचा जर क्रॉस केला तर आपल्याला त्यातून जन्माला मिळणारी करड ही उंच सदृढ असण्याबरोबरच दुधासाठी चांगली आणि करडांचं उत्पन्न देखील चांगली देणाऱ्याने बसतील. त्यामुळं आपोआपच आपल्या फार्मच्या पुढील शेळ्यांची पिढी आपल्याला अधिक नफा देण्यास सज्ज असेल. शेळीपालन म्हटलं की 2 प्रकार पडतात, एक म्हणजे बंदिस्त आणि दुसरं म्हणजे मुक्त. पण या दोन्हींच्या मध्ये देखील एक प्रकार आहे आणि तो म्हणजे अर्धबंदिस्त. म्हणजे थोडक्यात काय तर काही काळासाठी या शेळ्यांना शेडमध्ये बांधून ठेवलं जातं तर उर्वरित काळासाठी चरायला देखील सोडलं जातं. आपल्या आसपास जर मोकळी शेतजमीन किंवा डोंगर अथवा चराई करून असतील तर आपण नेहमीच मुक्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालनाला प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण अशा प्रकारात शेळ्यांच्या खानपानावरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शिवाय डोंगर किंवा कुरणात सापडलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती या शेळ्यांच्या खाण्यात आल्यामुळं शेळ्या कधीच आजारी पडत नाहीत किंवा अगदी कमी प्रमाणात आजारी पडतात. मात्र तुमच्या आसपास अशी चारण्याची सोय जर नसेल तर तुम्ही बंदिस्त पद्धती सुद्धा अवलंबू शकता. ही पद्धती सुद्धा बऱ्यापैकी उत्पन्न देते, मात्र यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन अतिशय काटेकोर असावं लागतं. अनेक लोक शेळी पालन करताना सकाळी सगळ्यात आधी खुराक
म्हणजे दाणे, चुनी यासारखे पदार्थ येताना दिसतात. आणि इथंच अनेकांची चूक होते. दाणे आणि चुनीसारखा जड प्रकारचा चारा शेळ्यांना दिल्यामुळे दिवसभर या शेळ्या इतर पदार्थांना तोंड लावत नाहीत किंवा त्या खात नाहीत. परिणामी त्याचा शेळ्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बंदिस्त पद्धतीत शक्यतो सकाळी हिरवा चारा द्यायला पाहिजे. हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही शेवरी, सुबाबूळ, लसूण किंवा मेथी घास, दुधी किंवा अगदी लिंबाचा पाला यासारखे प्रकार देऊ शकतात. अगदी आपण मंडई किंवा आठवडे बाजारात जरी गेलात तरी तिथं तुम्हाला स्वस्त दरात भाज्यांचे देठं, पानं यासारख्या गोष्टी अवघ्या 5 ते 10 रुपये किलोच्या दराने मिळतील किंवा कधी कधी तरी हे फुकटही मिळतं. हे सुद्धा तुम्ही शेळ्यांना खाऊ घालू शकता. विविध प्रकारच्या धान्याचा भुसा जसं की हरभरा किंवा तुरीचा भुसा हा शेळ्यांना खायला द्यायला पाहिजे. प्रत्येक सीझनमध्ये उपलब्धतेनुसार या भुशाचा प्रकार सुद्धा बदलू शकतो. त्याशिवाय विविध प्रकारच्या कडब्याची कुट्टी करून देखील तुम्ही या शेळ्यांना खायला देऊ शकता. आता खुराकामध्ये शेळ्यांना काय द्यायचं हा अनेक लोकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. आता या खुराकामध्ये तुम्ही शेळ्यांना कोणत्याही प्रकारचे धनधान्य जसं की मका, गहू देऊ शकता. त्याचबरोबर हरभऱ्याची चुनी सुद्धा देऊ शकता. तुम्ही जर बाजारात गेलात तर खरेदी विक्री करताना मिक्स झालेलं अनेक प्रकारचं धान्य सुद्धा तुम्हाला तिथं स्वस्त दरानं उपलब्ध होतं. तुम्ही असे स्वस्त मिक्स स्वरूपाचे धान्य सुद्धा शेळ्यांना खुराक म्हणून देऊ शकता. लहान लहान करडांना शेंगदाणा पेंड किंवा गव्हाचे दाणे खाऊ घालणं चांगलं समजलं जातं. तुम्ही शेळ्यांना काय खाऊ घालता याबरोबरच कोणत्या वेळेला खाऊ घालता हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं. शेळ्यांना टाइमली खायला देणं खूपच महत्त्वाचं असतं. आता तुम्ही जर मोठ्या प्रमाणावर या गोट फार्मवर काम करत असाल तर तुम्हाला इथं लेबर लागणं साहजिकच आहे. मात्र तुम्ही या गोट फार्मचे नियोजन अशा पद्धतीने करायला पाहिजे की कमीत कमी लेबरमध्ये हा फार्म अगदी सहजतेने चालवला जाऊ शकेल. बऱ्याचशा गोष्टींमध्ये तर लेबरचं कामच लागायला नको. अनेक गोट फार्मवर दुर्लक्षित केला जाणारा किंवा लोकांद्वारे दुर्लक्षित केला जात नसला तरी त्याबद्दल सखोल ज्ञान नसतं असा विषय म्हणजे शेळ्यांचं लसीकरण. आता ज्यांना शेळ्यांचं लसीकरण माहिती आहे ते सुद्धा लोक असतीलच, पण असे अनेक शेतकरी आहेत का ज्यांना शेळ्यांमध्ये पण लसीकरण करावं लागतं हे माहितीच नाहीये. शेळी हा असा प्राणी आहे जो शक्यतो लवकर आजारी पडत नाही, पण आपण जर बंदिस्त शेळी पालन करणार असू तर शेळ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम थोड्या अंशी का होईना दिसून येत असतो. त्यामुळे लसीकरण हे फारच महत्त्वाचं असतं. आता काही लसीकरण ही हिवाळ्यात, काही लसीकरण पावसाळ्याची तोंडी, तर काही लसीकरण वर्षभरात कधीही दिली जाऊ शकतात. मात्र जास्तीत जास्त लसीकरण ही पावसाळ्याच्या तोंडी येत असल्यामुळे तुम्ही वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्याच्या तोंडी शेळ्यांचं लसीकरण एकदा तरी केलंच पाहिजे. त्याचबरोबर लहान कार्डांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा प्रॉब्लेम म्हणजे जंतवय. या जंतासाठी कुठल्याही प्रकारे गोळ्या औषध करण्याची गरज नाहीये. आपल्या आसपास मोठ्या प्रमाणावर लिंबाची झाडं आढळून येतात. या लिंबाच्या झाडामध्ये अँटी वर्म प्रॉपर्टी आढळते. त्यामुळे लिंबाचा पाला शेळ्यांना आणि खास करून कार्डांना नक्कीच खायला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जंताच्या प्रॉब्लेमला चुटकीसरशी सोडवलं जाऊ शकतं. आता या गोट फार्मचा मजबूत पिलर एका गोष्टीवरच टिकून असतो आणि ती गोष्ट म्हणजे लहान पिल्लं. कारण ही लहान पिल्लं पुढे जाऊन गोट फार्म वाढवत असतात. जर हीच लहान पिल्लं नर असतील तर आपल्या खऱ्या उत्पन्नाचा स्रोत असतात. त्यामुळे या पिल्लांची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. गोट फार्मवर सगळ्यात त्रासदायक मुद्दा म्हणजे लहान करडांचं मिल्क फिडिंग करणं होय. कारण जर मोठ्या प्रमाणावर या पिल्लांची संख्या असेल तर कोणतं करडू कधी दूध पिलंय आणि कोणतं पिलंच नाही याचा काही ताळमेळच लागत नाही. तसंच काही शेळ्यांना जास्त प्रमाणात करडं होतात, त्यामुळे पिल्लांना दूध काही पुरत नाही, तर काही करडांना दूध अति होऊन जातं. त्यामुळे गोट फार्मवर जर तुम्ही बंदिस्त स्वरूपाचं शेळीपालन करणार असाल तर शक्यतो करडांना बॉटल फिडिंग दिलं पाहिजे. सुरुवातीचे 1-2 दिवस वगळले तर करडं बॉटल फिडिंगवर सुद्धा व्यवस्थित वाढू शकतात. यामुळं सगळ्या करडांना एक समान प्रमाणात तर दूध मिळतंच, शिवाय काही करडांसाठी दूध कमी पडलं तर आपण गाईचं दूध सुद्धा त्यामधून देऊ शकतो. मात्र यासाठी नवीन किंवा अगदीच लहान करडं असतील तर त्याला शिळीच्याच दुधाचा वापर केला पाहिजे. एका करडाला सकाळी अर्धा लिटर आणि संध्याकाळी अर्धा लिटर असं दिवसभरात 1 लिटर दूध बॉटल फिडिंग करून दिलं तरी पुरेसं ठरतं. तसंच काही दिवसानंतर हळूहळू या करडांना पाला, पानपाचोळा यासारख्या गोष्टी खायला शिकवायला पाहिजे. मात्र इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती म्हणजे 2-2.5 महिन्याचं करडू होईपर्यंत त्याला पाणी प्यायला द्यायचंच नाही. जर तुमच्या आसपास लिंबाचा पाला कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर तुम्ही एक वेळा मोठ्या शेळ्यांना हा लिंबाचा पाला देऊ नका. मात्र नियमित लहान करडांना लिंबाचा पाला हा खायला द्यायलाच पाहिजे.
तसंच कराडांच्या वाढीवर लहानपणापासून लक्ष दिलं पाहिजे. जर पाठ असेल तर त्यापासून तुम्ही पुढं अनेक व्यत मिळवणार आहात. त्यामुळं या शेळ्या भरभक्कम असल्या पाहिजेत. आणि दुसरी बाब म्हणजे हे जर करडू नर म्हणजेच बोकड असेल तर तुम्ही त्याला शेवटी विकणारच आहेत. त्यामुळं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढलं पाहिजे. अगदी लहानपणापासून जर तुम्ही या करडांच्या वजन वाढीवर लक्ष दिलं तरच कुठेतरी त्याचा फायदा होतो. अन्यथा हळूहळू गोट फार्म तोट्यात जातो आणि बंद पडायला लागतो. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला गोट फार्मच्या क्षेत्रामध्ये नाव कमवायचं असेल तर तुमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशन्स तर असलीच पाहिजेत. कारण कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की सुरुवातीला चढ उतार हे बघावेच लागतात. तसंच या शेळीपालनाचा व्यवसाय सुद्धा आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही यशस्वी होण्यासाठी या शेळीपालनाला व्यावसायिक दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे. जर तुम्ही जोडधंदा म्हणून या शेळीपालनाकडे बघत असाल तर तुम्ही 10 पेक्षा जास्त शेळ्या वाढवायलाच नको. कारण जेव्हा तुम्ही या धंद्यात फुल टाईम लक्ष द्याल तेव्हाच कुठेतरी त्यातून तुम्हाला आउटपुट निघायला सुरुवात होईल. व्यावसायिक स्वरूप सांभाळत आणि सगळ्या नोंदी ठेवून जर हा शेळीपालन व्यवसाय केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय फायदेशीर ठरल्याशिवाय आणि पंचक्रोशीत तुमचं नाव देखील झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या शेळीपालनाबद्दल तुम्हाला आणखी काही मुद्दे माहिती असतील तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स खुला ठेवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करत तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जवान जय किसान.